आला काय बस दवाखान्यात गेलतो मी. डॉक्टर म्हणे तुमची म्हणे तब्येतचं कारण तुमची अस्वच्छता आहे म्हणे. घराबाची बम कचरा गिचरा आहे काय म्हणे. सांगितलं बा घराबाची नाली फुल भरली आहे म्हणून स्वच्छता ठेवा म्हणे, थोडी साफसफाई करायला लावता म्हणे. तसा तर गल्ला फिरतो राजकारणी लोक मांग. हा लाव ना आता फोन करायला लाव ना, हे साफसफाई थोडीशी. हा बस आप्पा एवढीशी गोष्ट. अरे एका फोनवर काम होते म्हटलं माय, एका फोनवर. थांबा. हा बोल प्रतीक, काय म्हणतो? अरे भाऊ थोडंसं काम होतं, नाही जास्त थोडंसं काम होतं तुमच्यासोबत. आपल्या घरापाशी नाली फुल भरली आहे, बम कचरा झालाय त्याच्यात. गारा आहे, गारा काय विचारता तुम्ही, एवढा आहे काही हेच नाही त्याच्यात. ते 2-3 माणसं पाठवून थोडंसं सप्पा करून टाका म्हणत होतो. हा तू एक काम कर, अबे ग्रामपंचायत मध्ये पंचायत समितीत निवेदन देऊन दे. ठीक आहे ना, मी तिथं जाऊन निवेदन देऊन देतो ना मग. हो होऊन जाईन ते काम. हो ठीक. दहा दिवस झाले निवेदन देऊन, नाली सप्पा झालीच नाही. बहुतेक भाऊचं लक्ष नसणार. अरे बरं झालं प्रतीक, मी तुलाच फोन करून राहिलो. पाय आता काही दिवसांनी इलेक्शन आहे, आपल्याला लोक जमा करायला लागते, सभा द्यायला लागते, अरे प्रचार करायला लागते. यंदा इलेक्शन लय तुफान आहे. ठीक आहे ना भाऊ, मी याच्यासाठी फोन केला होता का 10 दिवस झाले निवेदन देऊन, पण नाली अजून तशीच आहे ना, सप्पा झाली नाही ते. काय रे तू त्या नालीच्या मागं लागला? अरे 5 वर्षात म्या नालीवर लक्ष दिलं नाही, आता काही व्हायचं राहिलं काय? आता काही नाली महत्वाचं नाही, फेक बरं त्या नालीच्या विषयाले. आता इलेक्शन, तू प्रचाराच्या मागं लाग. ते आपल्याला नालीचा विषय सध्या बाजूला राहू दे, प्रचार महत्वाचा आहे. प्रतीक ते झाडू मारून काय तिकडून, आणि तिथे मॅटिन वगैरे टाकून दे, सभा घ्यायची आपल्याला. हो मी निवडून आल्यावर आपल्या भागातील बेरोजगारी संपवून टाकेल, आपल्या गावातील गरिबी संपवून टाकेल आणि आपल्या गावाचा विकास करेल. गावातल्या प्रत्येक घराघरात राशन पाणी उपलब्ध करून देईल. जे आजपर्यंत घडला नाही तो गावाचा विकास करेल आणि आपल्या गावाला 10 वर्ष पुढे नेणार. दादा 2 कप चहा.
काय म्हणते यावर्षी इलेक्शनची खबर? नाही बा, यावर्षी आपल्या शेतच्या पाठीशी उभं राहायचं आपल्याला. नाही, यावर्षी सावकारले द्यायचं आपल्याला निवडून पाठीशी आपल्याला शेतच्या उभं राहावं लागेल ना. तुला काय वाटते? आकाशी सावकारचा माणूस आहे. आकाश इकडे रे. काय म्हणता बोला. आकाश थांबून जाईल. आकाश, तू शेतचा माणूस आहे की सावकारचा माणूस आहे? तुला नेमकं वोटिंग कोणाला करायची आहे सांग तू पटकन. ना आपला शेठ महत्वाचा आहे ना सावकार महत्वाचा आहे. जो आपल्याला फेकन नोट उसको करेंगे हम वोट. वा 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 वा, काय युवा आहे तुम्ही. तुमचा सेट तुम्हाला किती रुपये देईल? 1500 रुपये? अरे बाबा, ते तर 2-3 दिवसातच खर्च होऊन जाईल. पण तुम्ही निवडून दिलेला उमेदवार 5 वर्ष तुमच्या डोक्यावर बसन. 15 दिवस आधी त्या बाबाला हार्ट अटॅक आलता, तर कोणता उमेदवार तो कामी आला? कोणता सेट कामी आला तुया? तू रे, त्या भावाला जेव्हा साप डसला होता कोण आला कामी तुया? कोणता सेट आला सांग बरं मला. तुम्हाला भाऊ दादाच्या विचाराची वास्तविकता माहित आहे काय? नाही. नाही माहित आहे. चला मग तुम्हाला आज त्याची वास्तविकता दाखवतोय आणि ऐकतो सुद्धा. चला 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 चला. अरे बाबा, आपलं नियोजन लावणं, आपल्या सभेचं नियोजन लावणं तुझ्या हाती आहे. कुठं आहे आपले कार्यकर्ते? माया घरापाचची नाली तर अजून सप्पा नाही झाली. नाली महत्वाची आहे का आता? अरे दिवस कशाचे आहे? प्रचाराचे दिवस आहे आता. नाली काय छोटीशी गोष्ट आहे. अरे हे छोटीशी गोष्ट तुमच्याकडून होऊन राहिली काय? मग काय अशा ठू हेच तर नेऊन राहिली. तू नाराज नको. नाराज होताय का तू? बाबूलाल, तू नाराज नको. तो आपला माणूस आहे. अरे इलेक्शनचा आता प्रचार करतो तो आपल्या कार्यकर्त्याजवळ. हे घे. तुम्ही म्हटलं होतं गरिबी खतम करून टाकन, तुम्ही तर गरीबालेच खतम करून टाकलं. तुम्ही म्हटलं होतं खायला चांगलं अन्न, चांगलं राशन देईन, तुम्ही तर गावच खाऊन टाकलं. तुम्ही तर 10 वर्ष गाव पुढे नेणार होते ना. गावाचा विकास करून तुम्ही 20 वर्ष गाव मागं आणलं. तुम्ही जे म्हटलं ते करू शकले नाही, तर मी तुमच्याकडून काय आशा ठेवू? आणि तुमचा कार्यकर्ता बनू कशाले? ते तोडं उचलाले, चहा वाटाले का झेंडे लावाले? अरे सोडा हे धंदे. अरे जा. काय करू शकतो तू? पावर आहे माझ्याकडे, पावर. जे होते ते करून घे तुझ्याकडून. अरे पावर आहे माझ्याकडे, पैसा आहे पैसा. संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लावले आणि या संविधानामुळं तुम्हा सर्वांना आपला नेता निवडण्याचा अधिकार मिळाला. परंतु तुम्ही तुमचा अधिकार या खोट्या नेत्याच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या 500,000 रुपयासाठी गमावू नका. काळानुसार गरजा बदलत जाते. विकास कासवाच्या गतीने का होईना, तो हळूहळू होत राहते. गरज नसताना जी गोष्ट पुरविल्या जाते त्याला विकास म्हणत नाही. संविधान लिहिले कशासाठी? तुम्हा सर्वांना स्वाभिमानानं जगता यावं, हक्कासाठी बोलता यावं, अन्याय अत्याचाराचा विरोध करता यावा यासाठी. खरा नेता कोण आहे मी तुम्हाला सांगतो. जो स्वतःच्या घराचा लोकांची पर्वा न करता समाजासाठी जगतो तो खरा नेता. इलेक्शन ही जाती धर्माची पक्षाची लढाई नसून विकासाची लढाई असते. हा माझ्या धर्माचा नाही, हा माझ्या जातीचा नाही, हा माझ्या पक्षाचा नाही. या सर्व गोष्टी, हे सर्व विचार बाजूला ठेवून जो निस्वार्थ भावनेने तुमच्या व तुमच्या समाजाच्या हितासाठी आवाज उठवत असेल तो तुमचा नेता. मी माझ्या वक्तव्यातून समाज हा शब्द वारंवार उच्चारत आहोत. समाज हा कुठला एक समाज नाही, तर 18 पगड जातीचा सर्व मिळून एक समाज म्हणजे माणुसकीचा समाज. सर्व समाजाचा विचार व सर्व समाजाचा विकास हाच मानवतेचा परमधर्म आहे.